कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भो मा ते सङ्गोऽस्त्वविकर्मणि। थोडं बोलायचं होतं. आलं लक्षात. नाहीतर एवढ्या लांब पनवेलला तुम्ही सहज थोडेच येणार होतात. पुंडलिकाचं दुसरं लग्न करावं म्हणतोय. असं म्हणजे आता परमेश्वरी इच्छेपुढे आपला तरी काय इलाज आहे. सुनबाईला जाऊन आता 5 वर्ष झाली. पुंडलिकाचंही सगळं आयुष्य जायचंय. उद्धवालाही आई हवी. सावत्राई म्हणा. तसं म्हणूया हवं तर. तुम्ही याच्या सासूबाई म्हणून तुमच्या कानावर घालण्यासाठी आलो. आम्ही एक मुलगी पाहिली आहे. चांगली. म्हणजे सगळं ठरवून आले म्हणा ना. मग मला कशाला विचारताय. पण एक लक्षात ठेवा, माझ्या उद्धवला तिनं जर छळलं. नाही नाही नाही, तसं काही होणार नाही. आम्ही आहोत ना. तिला मूल झालं की तसंच होईल. आम्ही तिला मूल होऊ देणार नाही. हो, आम्ही तिला मूल होऊ देणार नाही. मग ठीक आहे, पण काय बोललात ते लक्षात ठेवा म्हणजे झालं. ज्या दिवशी तुम्ही आपला शब्द मोडाल त्या दिवशी दुकानात गुंतवलेले माझे 75,000 परत करायची तयारी ठेवा. हो, ते झालंच. ही ती मुलगी. आजी, ही माझी आई. ही तुझी दुसरी आई.
आपण माझ्या गरीबाच्या घरी पायधूळ झाडली. आनंद वाटला. 75,000 रुपये तुम्ही आम्हाला देताय. हुंडा हुंडा म्हणून नाही, हुंडा म्हणून नाही. हुंड्याला आमचा सक्त विरोध आहे. तुमच्या जावयाला धंद्यात घालण्यासाठी तुम्ही पुरवलेलं भांडवल समजा हवं तर. मी प्रयत्न करतो. तुमच्या मुलीला मंगळ आहे. तरी सुद्धा तुम्ही तिला पसंत केली. आता काय बोलू मी? असू द्या हो. अहो आमचा मुलगाही बीजेवरच आहे. हो. शिवाय एका मुलाचा बाप. आता याच्या दुसऱ्या लग्नात आम्ही तरी किती अटी घालणार हो. हो, हो. अहो मुलीच्या पत्रिकेत द्रव्यला वाचला की झालं काय. हा? मुलीला बोलवता ना. हो हो हो. सुमन, अण्णा लग्न लागलंय. हो. वरात निघायची वेळ आली आहे. हो. चिरंजीवांचा पत्ता नाही अजून. भाऊ येईल नक्की. हम्म. पैशाची व्यवस्थाच करायला गेलाय तो. केव्हा केव्हा येईल तो. हे पहा तुम्ही आमच्या सौजन्याचा अंत पाहू नका. पण तात्यासाहेब. अण्णा, काय रे? भाऊ कुठे आहे? गेले 6 महिने तो माझ्याकडून उसने पैसे घेऊन जातोय. काय? 4 दिवसापूर्वी मोटरसायकल घेऊन गेला. अरे. अजून त्याचा पत्ता नाहीये. संध्याकाळपर्यंत आला तर ठीक आहे. हा. तशी मी पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहेच. नाही नाही. आज तुमच्याकडे लग्न आहे म्हणून मी थांबतोय. अरे. पण उद्याच मात्र मला काही विचारू नका, सांगून ठेवतो. घ्या घ्या. हे असले तुमचे देवटे चिरंजीव. तो काय आम्हाला पैसे देणार. हा? नाही भाऊ तसा नाहीये हो. तो बहुतेक मुंबईला गेला असावा. हो मुंबईलाच. मुंबईत नवीन. होय. तुम्ही? म्या गव्हर्नमेंटचा माणूस. मुंबईत नवीन आल्या गेल्याची विचारपूस करायची, चौकशी करायची. त्याला कामधंद्याला लावायचं. सोशल वर्क करतो आपण. गड्यालाही काळजीत दिसतोस तू. बहीण आजारी. नाही नाही, मग आजारी नाही. तिचं लग्न करायचंय, त्यासाठी पैसे पाहिजेत. पैसे. बहिणीच्या लग्नासाठी पैसे असं फुटपाथवर राहून नाही मिळणार. काम कर काम. एक मी पिशवी देतो, सांगतो त्या ठिकाणी नेऊन पोचवायची. एकदम सोपं काम. मी काम करायला तयार आहे. तयार आहे. हो. बोल हरामखोर! त्या पिशव्या तुझ्याकडे कुठून आल्या? मला मारू नका साहेब, माझी काही चूक नाहीये साहेब. साहेब साहेब मला मारू नका साहेब. साहेब मला मारू नका साहेब. साहेब 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 मारू नका साहेब. मग सांग, इतके पैसे तुझ्याकडे कुठून आले? मला माहित नाही साहेब. बोल हरामखोर! मला दिले साहेब. कोणे? मल्हारनी. मल्हार? कोण मल्हार? मल्हार 4 दिवस झाले मी मुंबईत आलोय. मला माहित नाही कोण मल्हार आहे तो. तरी मला पैसे दिले, मी घेऊन आलो साहेब. बघितल्यावर ओळखशील? होय साहेब. हवालदार, ओळख परेड. तू जा, तुला सोडलंय.
अण्णा अण्णा इतके उशिरा का कळवलं बरं नसल्याचं? हा तात्यासाहेब नमस्कार अण्णासाहेब. तुमच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो. काय अण्णासाहेब, लग्न झालं, लग्न होऊन 6 महिने झाले, पण तुमचा मुलगा काही पैसे घेऊन आला नाही अजून. नाही तात्यासाहेब, भाऊ येईल, नक्की येईल. येईल केव्हा? अहो आम्ही सुसंस्कृत प्रतिष्ठित म्हणून त्यावेळी मुलाला बोहल्यावरून परत नेला नाही. त्यामुळे काय झालं असतं, आमचीच बेआबरू झाली असती. तात्यासाहेब, मुलीला तुमच्या पदरात घातले, आता तिला तुमचीच मुलगी समजा. अहो ती आमचीच आहे हो. अण्णासाहेब, पैसा काही मला स्वतःसाठी नको होता, तुमच्या मुलीसाठी आणि जावयासाठीच हवा होता. तुम्हाला दिलेला शब्द पाळता आला नाही. आता त्याची फळं तुमच्या मुलीला भोगावी लागली तर दोष मला देऊ नका. म्हणजे घाबरू नका अण्णासाहेब. आम्ही काय तिच्या अंगावर घासले टोचून तिला पेटवून देणार नाही आहोत. आम्हाला हुंडा मान्य नाही, तसा हुंडा बळीही मान्य नाही. पण त्याचं काय अण्णासाहेब, संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांचा मुलीला त्रास होतो. मी काय म्हणतोय ते लक्षात येतंय ना? तेव्हा आता सूनबाईला इथे आणून सोडलेला आहे. पैसा जमा झाला की तिच्या बरोबरच पाठवा आणि प्रकृतीला जपा. औषध पाणी वेळच्या वेळी घेत चला. बरं आहे, येतो. अण्णा 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 वहिनी, मुक्ते, तिला विचार पैसे आणलेत का म्हणून. वहिनी पैसे आणलेस? तात्या, अण्णा अण्णा नाही आणलेस ना? बोल बोल बोल. नाही आणलेस ना? मग का आलीस? मी तुला काय सांगितलं होतं, पैसे आणल्याशिवाय घरात यायचं नाही. जा जा, चला लाग. मुक्ते, दार बंद कर. तात्या, माझा हात. ओरड ओरड हवी तेवढी. तुझ्या बापानं पाठवलीच कशी तुला पैसे दिल्याशिवाय? मुक्ते, दरवाजा उघडू नकोस. तात्या, तात्या, दरवाजा नाही लागत आहे. तात्या, 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 दार उघडा. तिची बोटं अडकली. मुक्ते, अजिबात दरवाजा उघडू नकोस. तात्या, दार उघडा, हिची बोटं अडकली. तात्या, 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 दार उघडा, तिचा हात अडकलाय. तात्या, रक्त येते त्यातून. तात्या, माझा ऐका तुम्ही. तात्या, तात्या, चाळीतली सगळे लोक बघताय, तुमची आबरू जाईल. तात्या, तात्या, दार उघडून तिला आत घेऊन मग काय बोलायचं ते बोला. अरे बोलायला जागा ठेवलीये कुठे तिनं? आता त्या सावित्रीबाईला कसं तोंड देऊ मी? जा जा, सांग तिला या घरात तुझी बायको, माझी सून किंवा उद्धवची दुसरी आई म्हणून तिला राहता येणार नाही. राहायचंच असेल तर एक आश्रित म्हणून, मोलकरीण म्हणून किंवा स्वयंपाकीण म्हणून राहावं लागेल. विचार तिला मान्य आहे का म्हणून. तात्या, तुम्ही म्हणाल तशीच राहील ती. तुमचा शब्द आज्ञेसारखा आहे. दार उघडा तात्या. ठीक आहे, उघड का दरवाजा. येऊ दे तिला आत.
महाराणी इथे झोपल्यात आणि घरातली कामं कोणी करायची? मी? बरीच सारखी सारखी झोप येते. मुक्ताताई, मला बरं वाटत नाहीये हो. काय झालं? तात्या सकाळपासून झोपून पडले. घरातली कामं कोणी करायची? अहो मी सुद्धा माझ्या घरात कधी स्वयंपाक पाणी करत नाही. सोंग ढोंग करते. चल चल उठ, 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 उठ. उतारली? कामाला, कामाला. 24 तास खायला पाहिजे आणि झोपायला पाहिजे. सोनबाई, हे गांधी टोपीवरचे डाग तसेच, धोतरावरचे डाग तसेच, कपडे माझी चांगली साडी जाळली. अरे 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 एवढी भारी साडी जाळून ठेवली. दिवसभर मुंडेगिरी करायला पाहिजे. नुकसान काय नाही तुला हो. मेलेला बाप हा, भरून तर ते देणार आहे. नुसतं खायला पाहिजे. ओरड चांगली साडी जाळली. आई जगदंबे, जरा कृपा कर भक्तावर. अगं काय आमची अवस्था ही. एकुलता एक मुलगा, तो असला बोळ्या. कौतुकानं नाव पुंडलिक ठेवलं. त्या पुंडलिकानं 28 युग पांडुरंगाला विटेवर उभा करून ठेवला. याच्या दुकानात गिऱ्हाईक 5 मिनिटं थांबायला तयार नाही. का हा बायकोच्या मुठी. आजोबांनी एवढी मोठी वाडी बांधून ठेवली, पण आता 1760 भाडेकरी उन्मत्त झालेत सगळे. स्वतःला मालक समजतायत. बरं विकून टाकावी म्हटलं तर या भाडेकऱ्यांच्यामुळे कुणी पुरी किंमत द्यायला तयार नाही. सगळ्या बाजूनी तोंड दाबून बुक्यांचा मार झालाय. म्हणून निवडणुकीला उभा राहतोय. निवडून आलो, आमदार झालो, हातात सत्ता येईल, मग एक एक भाडेकराला बघतो. तेव्हा आई, हे बघ मला निवडून दे, त्या मल्हाररावाला पाड. राहिले शेवटी इलेक्शनला उभे. तात्या जिंदाबाद. तात्या शिरदानकर जिंदाबाद. नाही काय नाही. शिरदानकर जिंदाबाद. तात्या शिरदानकर जिंदाबाद. सुनबाई, भात कार्यालय वेंधळ्यासारखी आरतीची तयारी कर. हो. सुनबाई, तात्या केलास अपशकून. आता कसला जिंकतो मी निवडणूक. 1 नंबरची कर्मचारी ती. तात्या दुखत काय फार? अरे सावत्र आई आहे ना तुझी.
तुला अशी छळणार, ढकलणार, पाडणार. तात्यासाहेब तुम्ही चिंता करू नका, आम्ही घेऊन जातो त्या डॉक्टरकडे. हो चला चला. अगं कोळशाची भाजी का खायला घालणार आहेस आम्हाला? ते जळतंय काय ते बघा. हा, भाजली ना बोट, भाजली ना. बरं झालं देवानं शिक्षा दिली. तरी नशीब बोटच भाजली. हात भाजला असता तर सगळ्या गावात बोंबा मारायला मोकळी. सासऱ्यानं चटके दिले. नाही हो तात्या. चुप, एक शब्द बोलू नकोस. खाली मुंडी पाताळ थुंडी. पण तुझा तरी काय दोष आहे म्हणा. तुझा बाप शब्द फिरवणारा आणि भाऊ एक नंबरचा उंडगा. घरची शिकवण असल्यावर आणखी काय पाहिजे. निर्लज्ज कोडगी. और चुकीचा नंबर फिरवला तुम्ही. रॉंग नंबर आहे, रॉंग नंबर. एक किलो साखर द्या. साखर संपली आहे, उद्या सकाळी मिळेल. चालेल का? अर्धा किलो डालडा. अर्धा किलो नाही, आमच्याकडे सुट्टा नाहीये, पॅक आहे. 2 किलोचा देऊ का? नको. नको. बर 100 ग्रॅम काजू. काजू आम्ही ठेवत नाही. नाही. मग अर्धा किलो सुकं खोबरं. सुक नाही, आमच्याकडे ओलं आहे. नारळ देऊ का? नारळ? नारळ तुमच्याकडे कुलूप आहे का? कुलूप. हा, लहान मोठ्या सगळ्या साईजचे आहेत. मग एखादं मोठं कुलूप घ्या आणि दुकानाला लावा. हं? धंदा करतायत. सुनबाई, काय ग सुनबाई, उलट्या का होत आहेत? काय भानगड आहे ही? तात्या भानगड कसली? पित्त झालंय. खोट साफ खोट आहे हे बघ. मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. तात्या एवढं चिडून ओरडायला काय झालं तुम्हाला? अरे तुझ्या बायकोला उलट्या होत आहेत आणि तरी मी चिडू नको. उलट्या? तुला दुसरं मूल होता कामा नये असं तुझ्या सासूबाईनी, सावित्रीबाईनी तुला सांगितलं होतं ना? सांगितलं होतं ना? आणि समज तिनं तिचे 75,000 रुपये परत मागितले तर कसे देणार आहेस तू? हातात कटोरा घेऊन रस्त्यात भीक मागत फिरणार आहेस? या सुनबाईच्या बापानं कबूल केल्याप्रमाणे पैसे दिले असते तर मूल व्हायला माझी काही हरकत नव्हती. पण दुर्दैव आता भोगा. आणि लक्षात घे, आता तुझं वय किती आहे? 45. अजून 25 वर्षांनी किती होणार आहे? 70. हा, मग समज आता तुला चुकून मुलगी झाली तर 70व्या वर्षी तिचं लग्न कसं करणार आहेस तू? अरे मुलीचं लग्न करणं म्हणजे काय पोरखेळ नाही. केवढी धावपळ, केवढा पैसा खर्च होतो. अरे त्यावेळी मी असणार नाही तुझ्या पाठीशी उभा राहायला. तात्या इतक्या टोकाच्या गोष्टी करायची काही गरज आहे का? चुप. आणि हे बघ, हे प्रकरण पुन्हा उपटणार नाही याचा नीट बंदोबस्त कर. मी बघतो. तू काय बघणार? एक नंबरचा बुळ्या. दुकानात वजन मारता येत नाही, बायकोवर काय वजन मारणार? ताटा घालचं मांजर तू. दुर्घट भारी तुझा विण संसारी. दुसऱ्या आईच्या हातून दूध उतू गेलं. कर्म दरिद्री, घालवलंस ना दूध वाया. आमची श्रीमंती काय ओतू चाललीये? मान काय खाली घालतेस? दूध दे त्याला. सकाळी सकाळीच कोण आलाय कडमडायला? हिचा बाप येणं तर शक्यच नाही. मुक्ता, तू अशी अचानक? अगं पत्र नाही का पाठवायचंस? सुनबाई,
ए दुसरी आई आत्या आली आहे. काय रे हाताला काय झालं? कुठे झाड पडलास? त्या दुसऱ्या आईने पाडवलं. आप्पा तू मला आधी सांग, तू परत का आली? तात्या ते मुक्ता ते चहा घेणार? विचारतेस काय? आण. हो तुम्हाला सांगते तात्या, परत मी त्या घरात जाणार नाही. अगं अगं तुला चिडचिड करायला काय झालं? तुला नाही समजायचं दादा, घरातली माणसं जात आहे मला टोमणे मारत असतात. लग्नाहून 3 वर्ष झाले, अजून पाळणा माळ्यावर धूळ खात पडलाय. माहेरी जा, काय डॉक्टर फेक्टर करायचं ते करा, पण वर्षाच्या आत आम्हाला नातू पाहिजे असं सांगून सासूबाईंनी मला इथे पाठवलं. मी नाही जाणार परत त्या घरात. अरे 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 परमेश्वरा, अरे जिथे मूल हवंय तिथे डॉक्टर, वैद्य, गंडे, दोरे, आणि जिथे मूल नकोय तिथे उलट्यावर उलट्या, उलट्यावर उलट्या. वर पित्त झालं म्हणून सांगते. हा काय प्रकार आहे? कसला? हे बघ, मी दिवसभरात या विषयावर तुझ्याशी बोललो नाही याचा अर्थ हा नव्हे. अहो पण कशाबद्दल? हेच तुला दिवस गेल्याचं तात्या म्हणत होते ते. मी तुला पुन्हा बजावून सांगतो सुमन, मूल होणं आपल्याला परवडणार नाहीये. तसं झालं तर उद्धवची आजी दुकानातलं भांडवल काढून घेईल, तात्या घराबाहेर काढतील, आपण रस्त्यावर येऊ. लग्न झाल्या दिवसापासून हेच ऐकत आले मी तुमच्याकडनं. हे बघ सुमन, मी 6 वर्ष झाली आपल्या लग्नाला, तरी तुम्ही माझ्या मनाचा कधी विचार केलाय का? त्याआधी मी आपल्या पोटाचा, डोक्यावरच्या छपराचा विचार करतो. हे बघ, मूल, वात्सल्य ही चैन आपल्यासाठी नाही. चैन? मूल होणं ही चैन? रडणं बंद करा आधी, रडणं बंद करा आधी. तात्याने ऐकलं तर भरल्या घरात तुला रडायला झालं काय? शी, दिवसभर दुकानात कलकलाट, घरी आलं की तात्यांचं थैथैट. आता हे रडा, पोटभर रडा. सुमन, सुमा, नशिबानं चांगला नवरा मिळालाय तुला. नीट काळजी घे त्याची. हे बघ, तुला चटके बसले तरी चालतील, पण त्याला सतत सावली दे. अहो अहो माझी तयारी आहे. तुम्ही म्हणाल तसंच करूया. उद्या जाऊ डॉक्टरांकडे. किती झाले पैसे? साहेब 40 रुपये. 40. हे घे. साहेब सुट्टे नाहीत ते माझ्याकडे. नाहीयेत, तिथंच थांब, मी तुला आणून देतो. हा हो. ताई, 1 मिनिट. मी सुट्टे पैसे घेऊन येतो, तोपर्यंत माझं सामान उतरवून मी आलोच. हा ताई, ताई, भाऊ हे काय तायडे, घर सोडताना तुझ्या डोळ्यात पाणी होतं, आता इतक्या वर्षांनी परत आलोय तरी सुद्धा रडतेस? भाऊ
कुठं होतास रे इतकी वर्ष? ते नंतर आधी मला 40 रुपये दे ना. 40? अगं किती असतील तेवढे दे. बघते हा. हा. 40 रुपये. अगं लवकर दे ना, तो टॅक्सीवाला बोलत असेल तिकडे. बरं बरं राहू दे, मी बघतो काय व्यवस्था होते ती. तायडे, तो टॅक्सीवाला माझी बॅगच घेऊन पळाला. अरे बापरे, अरे मग आता पोलिसात कळवायला पाहिजे. काही गरज नाही. अगं एक बॅग गेली तर काय लगेच मी भिकारी होतोय? रगड पैसा आहे आपल्याकडे. तुझी थापा मारायची सवय गेली नाही हा अजून. मूळचा स्वभाव काय करणार. बरं ते जाऊ दे, माझा भाचा कुठे आहे? त्याच्यासाठी मी गंमत आणली आहे. ए तो शाळेत वेळेत जायला लागला की काय? नाही कुठे दिसत नाही म्हणून म्हटलं. ए दुसरी आई, मला जेवायला वाढ. ए दुसरी आई, ऐकायला येत नाही काय? अरे हा बाळ, हे तुझ्यासाठी नाहीये. तुझ्यासाठीच आणली आहेत बाळ. अगं पण मी हे इथं दुसरं आहे कोण खेळण्याने खेळायला? म्हणजे चल चल उद्धव, चल हात पाय धुवून घे, जेवायला चल. मला नको जेवायला. अरे आत्ता म्हणालास ना भूक लागली म्हणून. तू नसती कट्टीत करू नको, नाहीतर मी तात्यांना नाव सांगेन. अरे मोठ्या माणसांची असं बोलू नये. कोण तू? अरे उद्धव, हा तुझा मामा आहे, याला अरे तुरे नाही करायचं. हा माझा मामा नाही. उद्धव, हा माझा मामा नाही आणि तू माझी आई नाहीस. हा काय प्रकार आहे ताई? मी काय विचारलं ताई? हे गुडघ्यावढं पोर तुला वाटेल तसं बोलतंय. हे अण्णांना माहितीये का? मी घरातून बाहेर पडलो ते तुझ्या लग्नाच्या पैशाची व्यवस्था करण्यासाठी. तुला जर अशाच घरात द्यायचं होतं तर अण्णांनी मी येईपर्यंत वाट पाहायला पाहिजे होती. अरे अण्णांनी काही कमी वाट पाहिली का तुझी? लग्नाच्या दिवशी सुद्धा सारखे मांडवाच्या दारात उभे होते, तुझी वाट पाहत होते. तात्यांनी शेवटपर्यंत तात्यांनी मला पाहिजे. सुनबाई, काय प्रकार चाललाय घरात? आणि हे कोण? तात्या, हा माझा भाऊ विश्वास. अरे भामट्या, बरा सापडलास. तुझा बाप पैसे न देता मेला आणि तू कुठे उलटलास कोणाला माहिती. माझे पैसे मात्र तुम्ही बुडवलेत आणि आता ते मिळण्याची शक्यता नाहीये, कारण स्वर्गातून मनी ऑर्डर करण्याची शक्यता नाही ना. ताई ताई, तुम्हा भावंडांना काय गळे काढायचे असतील ते आज जाऊन काढा. इथे तमाशा नकोय. हे प्रतिष्ठित माणसाचं घर आहे. आणि हे पहा, आलाच आहात तर 2 दिवस राहा आणि इथून हालायचं बघा. आम्ही इथे अन्नछत्र उघडलेलं नाहीये. 1 मिनिट तात्या, 1 मिनिट. हे घर जसं तुमचं आहे तसं माझंही आहे, कारण हे माझ्या ताईचं घर आहे आणि ताईचं घर ते माझं घर. आणखीन एक, मी इथे 3-4 महिने राहणार आहे. तुम्हाला काय करायचंय करा. हवं असलं तर माझ्या राहण्याचे खाण्याचे पैसे वसूल करा. बघा प्रयत्न करून जमतय का? चल ग ताई, तुझ्या या घरात माझ्यासाठी स्पेशल खोली असेलच काय? भाऊ तात्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. छे छे, मी अजिबात मनावर घेतलं नाही. अगं मी ते विसरून सुद्धा गेलो. मला भीती वाटते भाऊ, तू पुन्हा कुठे जाणार नाहीस ना? मी नाही, आता मी कुठेच जाणार नाही. मला आणखी श्रीखंड संपलंय हा आता. ते काय त्या पातेल्यात? स्वतःच्या भावासाठी ठेवलंय सांग की, नंतर तू खाणार असशील गुपचूप. मी आहे ना, मी देतो माझ्या वाटचं. पण तात्या, आज 6 वर्षांनी भाऊ घरी आलाय म्हणून श्रीखंड केलं. कुठे गेलाय तो? जरा बाहेर जाऊन येतो म्हणाला. मारे 6 वर्ष परदेशात असल्याचं सांगतो. आमचं एक सोडा, पण तुझ्यासाठी एक विधभर कापडाचा हातरुमाल तरी आणलाय का त्यानं? एक बॅग आणली होती ती चोरीला गेली, तर पोलीस ठाण्यावर तक्रार देखील केली नाही यानं.
बहीण लाखे सावकारच लागून गेली की नाही याचं काय जात आहे. आंघोळीला गेला तर ताई जरा टॉवेल आण, बाहेर आला तर भाऊजींचा लेंगा दे. आणि यानं म्हणे पैसे पाठवले होते आम्हाला देण्यासाठी. नसलेल्या भाच्यासाठी खेळणी मात्र घेऊन आला. हो आलो आलो. अहो घरात नोकर माणूस नाही आमच्या. या या नमस्कार. अरे माफ करा, चुकून दुसऱ्याच्या घरात आलो. नाही नाही अहो घर तुमचंच आहे. अहो मी नवीन आहे. माझं हा. आई? मग तुम्ही कोण? आत या ना, सगळं सांगतो. आत या. बसा बसा. बी कम्फर्टेबल. बसा बसा. मी विश्वास शहाणे, तुमचा म्हणजे आमच्या सुमनचा भाऊ, तुमचा मेवणा. मेहुणा तुम्ही? अरे बापरे, तात्या. का दचकायला काय झालं? मी आजच आलो. परदेशात असतो, आउट ऑफ इंडिया. नो अगं ताई, भाऊजी पण आलेत. एकदमच बसूया जेवायला. काय जेवायला? बस बस बस. मी कपडे बदलून येतो. हो, या. हे कपडे हे आपलेच. आपले म्हणजे? तुमचे. ते माझी बॅग हरवली ना, म्हणून तुमचे कपडे घातले. माझी बॅग मिळाल्यावर माझे कपडे घालीन. जरा ढगळत आहेत पण काय चालतील. काढला. अरे काय करणार. ऐकू येत का मी काय म्हणतोय? कानात काय बोळे घालून फिरतोस की काय तिकडे? वाढलंय. भाऊ किती दिवस राहणार आहे? किती दिवस राहणार आहे तो इथे? ओरडू नका, तात्या आहेत बाहेर. किती दिवस राहणार आहे तो इथे? मला माहित नाही हो. तुम्ही चला जेवायला चला. कसं चाललंय दुकान? ठीक आहे. ठीक आहे. अहो दणक्यात चाललं पाहिजे. हो. किराणा मालाच्या दुकानात काय मिळणार हो? एजन्सी घ्या ना. रेफ्रिजरेटर, टीव्ही, स्टार टीव्ही, भरपूर पैसा मिळतो. आता मी तर आले ना, सगळं व्यवस्थित करतो बघा. खा ना, खा खा. हो भाऊजी, लग्न होऊन 6 वर्ष झाली नाही काय? हो 6 वर्ष झाली. किती 6 वर्ष झाली ना का? हो 6 वर्ष झाली. झाली का? अजून आम्हाला भाचा नाही. त्यात काय, आज ना उद्याकडे होईल नाही का भाऊजी? काय ताई? भाऊ तू जेव बघू. रस्त्या पंचायती. मी जेवतो, मला काय. अरे श्रीखंड वाढायचं राहिलंच. ए नको नको, मी माझ्या हाताने वाढून घेतो, तू कमी वाढशील. श्रीखंड मला फार आवडतं. ओ माय गॉड, काय झालं? हे श्रीखंड कोणी खाल्लं नाही ना? या श्रीखंडात भला मोठा कोळी आहे. कोणी कोणी खाल्लंय श्रीखंड, त्यांच्या अंगात 5-6 तासात विष भिनणार. खलास. काही नाही, श्रीखंड आधी बाजूला ठेव बघू. कुणाला सुद्धा खायला देऊ नकोस. बाजूला ठेव, बाजूला ठेव. अरे वा, अभिनंदन भाऊजी, अभिनंदन. ही लक्षणं तुम्ही मामा व्हायची. आम्हाला कधी मामा करताय? चुप चुप, एक शब्द बोलू नकोस तू मूर्ख. पुंडलिका, अरे जा, धाव, डॉक्टरना घेऊन ये. हो पण तात्या. अरे मठ्ठा, मी मुक्तानं आणि बाळनं खाल्लंय ना ते श्रीखंड. अरे ठोंब्यासारखा बसलास काय? जा डॉक्टरना घेऊन ये. अहो बसाव भाऊजी, जेवूनच जा. अहो कोळ्याचं विष पिण्याला चांगले 5-6 तास लागतात. जेवणच जा. तुम्ही पण परत एकदा कोळी. अरे निर्लज्ज माणसा, आमच्या जीवावर उठलायस तू. अरे काहीच कसं काही वाटत नाही तुला? अरे पुंडलिका, जा जा बाबा. अरे माझं काही बरं वाईट झालं तर बुडशील रे तू, बुडशील. 1 मिनिट तात्या, 1 मिनिट. स्वर्गातनं जसं अण्णांना मनी ऑर्डर करणं शक्य नव्हतं, तसं तुम्ही स्वर्गात गेल्यानंतर ह्यांना बुडवणं शक्य नाही. म्हणजे विषबाधा झाली आणि तुम्ही वर. काय काय? नाही. अरे 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 अरे, म्हणजे या सुनबाईनं विषप्रयोग केला की काय आमच्यावर? काहीतरीच काय तात्या तुमचं. तिला तसं काही करायचं असतं तर तिने श्रीखंडात T20 नाही तर डास देऊन टाकलं असतं. म्हणजे काय 5-6 तास थांबावं लागलं नसतं. काय भाऊजी? पुंडलिका, पुंडलिका, अरे उठ जा. अहो पण ते जेवून जातो. कोण तुम्ही? होय. कपडे नवीन दिसत आहेत. हो का? काय झालं? बॅग सापडली वाटतं. कसली सापडते? आता पोलिसात कंप्लेंट केली. असं होय, मला वाटलं की. तुम्हाला काय वाटलं? नाही, कपडे उंची दिसत आहेत. तुमच्याच नावावर शिवलेत. बिल येईल 2 दिवसात तुम्हाला. बिल माझ्या नावावर? मग काय माझ्या नावावर?
अहो माझ्या नावावर आलेलं बिल शोभून दिसेल का? त्यात काय झालं? काय झालं? नाही काय नाही झालं. अहो एवढ्या मोठ्या दुकानाचे मालक तुम्ही. मागच्या साईडला गोडाऊन आहे ना? गोडाऊन. हा, शिवाय शिरदनकर वाडीच्या मालकांची चिरंजीव तुम्ही. असं असताना जर मी बिल दिलं असतं तर तुमची इज्जत नसती का गेली त्या टेलरकडे? काय साधारण किती बिल झालं असेल? काही जास्त नाही हो. 2 पॅन्ट आणि 4 शर्ट, 1950 रुपये 98 पैसे. 98 पैसे? हो, 2 पैसे माफ केले तुमचं नाव सांगितल्यावर. काय क्रेडिट आहे तुमचं. हे कशाला आले इकडे? तुमचं मत मागायला आले असणार. हळू ओरडा. केवढ्यानी आधी तुमचा तो बोंबल्या बंद करा. काय बोंबलता ते ऐकू येत नाहीये. जेवायला पैसे द्या. आता कशाला बोंबलता? ऐकू येतंय. जेवायला पैसे द्या. हा, जेवायला पैसे. पण मी? हो मग. अहो तात्या साहेबांनी सांगितलं लागतील पैसे तेवढे दुकानातून घेऊन जा म्हणून. हा, मग द्यायलाच पाहिजे. तात्याने सांगितलं म्हणजे. किती? 400. काय? 400. हा, कळलं. त्यांना 300 रुपये द्या. 300? अहो असं काय करताय पुंडलिकराव? अहो उन्हातानाचं बोंबलत फिरायचं म्हणजे काय खायचं काम आहे का? कामाची माणसं आहेत ती. देऊन टाका त्यांना. माझ्या खिशात नाही येत आता. नाही येत का? गल्ल्यात असतील बहुतेक. काय करताय काय? काही नाही, पैसे देतो त्यांना गल्ल्यातले. पण मी तुम्ही दिलेत का आणि मी दिलेत काय? सारखे देतोय ना. हे घ्या 300 रुपये. ऐश करा. अरे हो, इथं पोस्टाची पेटी कुठे आहे भाऊजी? मला कशाला विचारते? त्यांनाच विचारा. अरे हो, 1 मिनिट. नमस्कार. तुमच्यापैकी प्रचार प्रमुख कोण आहे? कोणी नाही. मग तुम्ही काय करता? मी आहे ना. तुम्ही कशाला? प्रचार प्रमुख. अरे वा 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 वा. ही टोपी. अरे काय रे हे काय? अगं मार्केटमध्ये गेलो होतो, दिसला घेऊन आलो. भाऊजींना सप्रेम भेट. आता ताई लवकरच या घरात मोठा पाळणा यायला हवा. काय? भाऊ अरे तुझी बॅग मिळाली का रे? पोलिसात तक्रार केलीस ना? ताई बऱ्याच दिवसापासून बघतोय तुझ्यातली ती आवड कुठे गायब झाली? कसली रे? हीच मुलांची. मूल दिसलं की कशी हुरळून जायचीस तू. अरे भाऊ असं काय करतोयस? उद्धव माझाच मुलगा नाही का? उद्धव? तो उद्धव कसला? 1 नंबरचा उद्धट आहे, उद्धट. ताई तुझ्या हातात कसं गोंडच बाळावं. सुंदर, निरागस. मला आठवतं ताई, तुला लहानपणी बाहुली खूप आवडायची. आपल्या दोघांचं भांडण झालं की मी तुझी बाहुली पळून घेऊन जायचो. मग तू चिडायचीस, रडायचीस, पण माझ्यावर रागवायची मात्र नाहीस. मग मला तुझी दया यायची. मी तुझी पावली तुला परत करायचो. तू तिला थोपटायचीस आणि अंगाईकीत म्हणायची. आठवतं ताई तुला? माझ्या सानूला सोनूला निज आता तरी राजा. माझ्या सानूला सोनूला निज आता तरी राजा. पुरे आता त्या बाकुला अरे चांदण्या झोपल्या, चांदण्या झोपल्या, चांदण्या ही त्या झोपल्या. माझ्या सानूला सोनूला निज आता तरी राजा. हे माझ्या सानूला सोनूला निज आता तरी राजा. तानुल्या तानुल्याला झोप माझ्या येई.
सपन्या इवल्या तुझ्या डोळ्यांच्या शिंपल्या डोळ्यांच्या शिंपल्या मी ते डोळ्यांच्या शिंपल्या माझ्या सानूला सोनूला निज आता तरी राजा हे माझ्या सानूला सोनूला निज आता तरी राजा जग शांत हे निजलेले जग शांत हे निजलेले मग सांग का डोळे भिजले मग सांग का डोळे भिजले दूर पळून या गेल्या काळ्या भीतीच्या सावल्या भीतीच्या सावल्या गेल्या भीतीच्या सावल्या माझ्या सानूला सोनूला निज आता तरी राजा हे माझ्या सानूला सोनूला निज आता तरी राजा पुरे आता त्या वाकुल्या अरे चांदण्या झोपल्या चांदण्या झोपल्या चांदण्या ही त्या झोपल्या माझ्या सानूला सोनूला निज आता तरी राजा हे माझ्या सानूला सोनूला निज आता तरी राजा बस पुरे करते गाणं भाऊ. काय झालं ताई? ताई काय झालं? ताई तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. ताई खरं खरं काय ते सांग. तुला तुला अण्णांची शपथ आहे. भाऊ भाऊ कसं सांगू तुला? त्या दिवशी तात्यांनी यांना तुला दुसरं मूल होता कामा नये असं तुझ्या सासूबाईंनी सावित्रीबाईंनी तुला सांगितलं होतं ना. आता तुला चुकून मुलगी झाली तर 17व्या वर्षी तिचं लग्न कसं करणार आहेस तू? हे प्रकरण पुन्हा उपटणार नाही याचा नीट बंदोबस्त कर. काय झालं रे राजा तुला? हातीपायी धड आहेस ना? कुणी चांडाळीने दृष्ट लावली रे तुला? काहीच झालं नाही. मी आउट नव्हतो ना तरी सुद्धा मला आउट देत होता. गाडव कुठचा? अगं आजी तू काय बोलतेस ना ते मला कळतच नाहीये. अरे बाबा तुझ्या दुसऱ्या आईनं काही बाई खायला घातलं होतं ना तुला. अजून पोटात दुखतंय का रे? पोटात? अगं मला काहीच झालं नाही. कुणालाच काही झालं नाही. बरं झालं बाई. कैवल्य मूर्तीची कृपा. कैवल्य मूर्ती भव दुःख हारी तुझं विण आता मज कोण तारी. अगं मावशी वर तरी चल. इथे जिन्यात कुठे? का मला कोणाची भीती आहे? ए दुसरी आई माझी आजी आली आहे, तिला चहा करून दे. आजी या 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 आजीबाई आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. या ना या. उद्धवा हा कोण? हा त्या दुसऱ्या आईचा भाऊ. अरे देवा हे का? हा पाळणा कशासाठी? ते उद्धवला नवीन भाऊ होणार आहे ना त्याचीच तयारी चालली या घरामध्ये. मीच आणला तो पाळणा. हे मॉडेल आहे नंतर मोठा आणणार आहे. कैवल्य मूर्ती वाटलंच होतं मला काहीतरी गडबड असणार म्हणून मला एवढ्या तातडीनं बोलावून घेतलं. येऊ दे त्या उद्धवच्या वडिलांना. बघते काय करणार तुम्ही. काय करणार? उद्धवच्या दुसऱ्या आईला नाही घराबाहेर काढलं तर माझं नाव सावित्री नव्हे. ते कसं शक्य आहे? अहो पुंडलिकराव आधीच हवालदिल झाले. कशानं? त्याचं काय दुकानात गिरायक नाहीत आणि घरात पाहुणेच पाहुणे. भाऊ कैवल्य मूर्ती भव दुःख हारी तुझं विणा आता मज कोण तारी. आलं का? आणि इकडे तरी अरे तू कशाला असू दे ग. भाऊ आहे तुझा ना मी. मग चल ताई. काय रे? सावित्रीबाईंनी तात्यांना पैसे कशा करता दिले होते? अरे दुकानासाठी भांडवल म्हणून.
त्या जोरावर त्या तात्यानं आणि ह्यांना वाकवतायत आणि आमच्या लग्नात तू पैसे पाठवले नाहीस म्हणून सगळे माझ्यावर डाफरतात. आणि मी पैसे पाठवले असते तर तात्यांनी सावित्रीबाईंचं कर्ज फेडून टाकलं असतं ना, हं. मी तरी सुटले असते बाई या सगळ्यातनं. पण तसं व्हायचं नव्हतं ना. अगं काय बाई, झालं? सावित्रीबाईंसाठी उपासाचे जिन्नस घ्यायला विसरलेच मी. मरू दे उपाशी थेरडीला. नाही नाही, उपासाच्या दिवशी त्यांना खायला मिळालं नाही तर मला बोलणी खावी लागते. होय का? तुला काय? घे काहीतरी, चल थोडा वेळ. थेरडी पण उपास करते. कधी देणार आहात ते बोला. लग्न करताना मला सांगितलं, अटी कबूल केल्यात आणि आता का दाती चकताय तुम्ही? तेव्हा घेतलेत पैसे, परत कोण करणार पैसे? नको तुझी खिचडी देते मला. हिच्या पायी पैसे घेतलेत ना, देणार कोण परत? हा बोला. आणि ते गेले कुठे? हा काय हो, पैसे कधी परत करणार आहात? 75,000 रुपये घेतलेत ना तुम्ही, अटी कबूल केल्या होत्यात. आता घरात पाळणे आले, बारशाची तयारी सुरू झाली. या माझ्या उद्धवच्या मानेरी हडळ बसणार आहे. आणि पैशाचं काय? पैशाचं बोला ना. हे घर आहे, इराण्याचं हॉटेल नाही. कबूल केलं तेव्हा कुठल्या तोंडाने अटी कबूल केल्यात? पैसे देऊन टाका आधी. मी तुम्हाला सांगून करते, मी इथून जाणार नाहीये. 75,000 निदान 50. तिकडे तिचा आवाज, इकडे तुमचा आवाज. हे काही देसाईंचं घर नाही, शिरधनकरांचं घर आहे. आणि शिरधनकर या वाडीचे मालक आहेत. मग अहो, शिरधनकरांच्या घरातली भांडणं ही चाळीतली करमणूक होऊ नये. काय तात्या? हो हो बरोबर आहे. किती पैसे द्यायचे तुमचे? अरे जरा हळू. हळू काय म्हणून? 75,000 रुपये द्यायचे. 75,000? 50,000 रुपये मिळाल्याशिवाय मी इथून हलायची नाही. आहेत आहेत आहेत. आधी इथून हाला बघू. या या, ओरडून ओरडून दमलायत. बसा बसा बसा. रावकाश बसा. आता मी तुम्हाला हे तुमचे पैसे हे घ्या, हे घ्या. आणि आता निघायचं बघा बघू. चला 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 चला, बघत बसू नका. निघा निघा. आताच कशाला पैसे आणि तू कशाला देतोस? म्हणजे तशी काय घाई नाहीये ना? नाहीये ना? मग या विषयावर आरडा ओरडा या घरात नाही पाहिजे, कळलं? आणि आल्यासारखे 2 दिवस राहा आणि निघायचं बघा. आम्ही काय इथे अन्न छत्र उघडलेलं नाहीये. काय तात्या? हो नाही नाही नाही. कैवल्य मूर्ती भव दुःख हारी, सुख करता दुःख हरता विघ्नाची, असं म्हणायचं, कळलं? म्हणा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी. तुम्हाला रेडिओ ऐकायचंय ना? ऐका, पण कानाला हेडफोन लावून ऐका. धरा. ऐका. आता कळलं ना लोकांचे कानठाळे कसे बसतात ते? यापुढे रेडिओ ऐकायचा असेल तर कानाला हेडफोन लावायला लागेल. मोठ्यांना आवाज केलात ना तर कानाखाली आवाज काढीन. मी जाऊन येतो. तात्या, चहा. अगं पण विश्वासला दिलास ना? भाऊ अजून झोपलाय तात्या. अगं मग उठवायचं नाहीस का? चहा थंड होईल. थांब 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 थांब, मीच देतो. भाऊराव. कोण आहे? तात्या तात्या तुम्ही? हा चहा. चहा तुम्ही घ्या ना तुम्ही. भाऊ त्याच काय? अरे त्या कुलकर्ण्यानं अजून बॅनर्स तयार करून दिलेले नाहीयेत. 3 दिवसात बॅनर्स तयार व्हायला हवे होतील. अरे पण त्याला पैसे नकोत का द्यायला? अरे 2,000 रुपये ऍडव्हान्स साठी 4दा येऊन गेला तो. तुम्ही कशाला काळजी करताय तात्या? त्याला मी काल रात्रीच ऍडव्हान्स दिलाय. उद्या संध्याकाळपर्यंत सगळे बॅनर्स लागतील. अरे वा 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 वा. चला पुढच्या तयारीला लागायला हवं. चला चला. आता काय झालं? भाऊ काल तू ते पैसे आणलेस ते कुठून? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय तात्या? मी आहे ना. तू आहेसच रे, तू आहेसच. पण काय
तुम्हाला पाहिजे फार नाही 5,000 रुपये. 5,000 देतो की अहो तुमचेच आहेत. अरे वा 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 वा, आता मी निवडणूक नक्की जिंकणार. जिंका. भाऊ तुझी बॅग सापडली? बॅग नाही. अरे मग इतके पैसे कुठून आले तुझ्याकडे? ते अगं तुला काय करायचंय तायडे? अरे तात्याने मला विचारलं तर- काही विचारणार नाही तात्या. आता तुला काही विचारणार नाहीत आणि रागवणार सुद्धा नाही. सगळीकडे माझ्या नावाचा आरडाओरडा करतात. स्वतः दारुड्यासारखे दिवसभर बसून असतात. स्वतः काम करायला नको. 24 तास प्यायला पाहिजे. अरे अरे मुक्ताताई, अहो काय करताय तुम्ही? तुम्ही आणि माहेर येऊन काम करताय. अहो माघारपणाला आलायत ना, सासरी पण कामं करावी लागत नसतील. श्रीमंत घराणं आहे ना तुमचं. कसल्या श्रीमंत घराणं? अहो तात्यानी निदान चौकशी तरी करायला पाहिजे होती. यांना नको इतकं दारू आणि सिगरेटचं व्यसन. नाही त्या वयात पैसा हातात आला की नाही ती व्यसन लागायचीच. अरे रे, तुम्हाला खूप त्रास होत असेल नाही? तो तरी काय करणार बिचारा. मूल होत नाही म्हणून दारू पित असेल. आता मूल होत नाही यात काय माझ्या एकटीचाच दोष? 3 स्पेशालिस्टला दाखवलं. सगळ्यांनी सांगितलं माझ्यात काही दोष नाही म्हणून. नाही ना. अरे माशी मुळू मुळू रडत काय बसलायत? सासरी जा आणि सासू सासऱ्यांना ठणकावून सांगा मूल होत नाही याला कारण तुमचा मुलगा आहे. तुमच्या घराण्याला वारस पाहिजे असेल तर आपल्या मुलाला ठणकावून सांगा दारू आणि सिगरेट सोड म्हणून. खरंच असं जाऊन सांगू? बिंदात जाऊन सांगा. अहो तात्यासाहेब शिरदनकरांची मुलगी ना तुम्ही. मग काही झालं तर मी तुमच्या पाठीशी आहे. जशी ती माझी ताई तशी तुम्ही माई. आत्ता ठणकावून सांगते त्यांना. अशा एकदम तडकाफडकी का हो गेल्या? कोण ग? मुक्ताताई. ते तुला एवढ्यात नाही कळायचं. त्यासाठी लग्न व्हावं लागतं. सासरी गेलं की माहेरची ओढ आणि माहेरी गेलं की सासरची ओढ. तू काय शिंकलीस? चला. बघावं तेव्हा यांच्या दुकानात गर्दीच गर्दी. साड्याचं दुकान आहे ना. चला रे. कुत्रं पण नाहीत. आला आला. अरे वा, बोला साहेब काय देऊ तुम्हाला? फर्निचर. फर्निचर आम्ही विकत नाही. आम्ही सुतार. सुतार? तुमचं काय काम इकडे? ते दुकानाचं फर्निचर बदलायचंय ना. कोणी सांगितलं? ते विश्वास शहाणे कोण त्यांनी आमच्या साहेबांना सांगितलं. अरे पण त्याचा काय संबंध आहे दुकानाशी? ते आम्हाला ठाऊक नाही साहेब. तुम्ही त्यांना जाऊन विचारा. अरे तो लाख सांगेल पण पैसे कोण मोजणार आहे? त्यांनी दिलंय ना आम्हाला ऍडव्हान्स. असं किती? 10,000. 10,000? चला रे कामाला लागा. तू ते काढ. तुम्ही हे काढा. सुतार साहेब मला चला, ऐका. तुम्ही हे पहा, सामान एकदम खाली काढू नका. ऐका माझा धंदा चालू आहे. प्लीज ऐका.
नमस्कार. नमस्कार. ते मल्हारराव आहेत का? आहेत ना. आपण कोण? ते त्यांच्या विरुद्ध उभे आहेत ना तात्यासाहेब शिरदनकर, हा. त्यांच्याकडनं आलोय. हा. त्यांच्याकडे काम होतं. हो थांबा हो. विचारून येत. हो, हो. शिरधनकरांकडून कोणी माणूस आलाय, भेटायचा म्हणतो. दे पाठवून. बर जा. Thank you. नमस्कार साहेब. नमस्कार. बसा. तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं राव. जीपवर पाहिलं असणार. कुठल्या जीपवर? ते मी तात्यासाहेब शिरदनकरांचा प्रचार प्रमुख आहे ना, असं म्हणून म्हटलं जीपवर पाहिलं असणार. बर बर. काय काम काय काढलं? काही नाही, तात्यासाहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही उमेदवारी मागे घ्यावी. त्यासाठी त्यांनी 25,000 रुपये दिलेत. मायला तात्यानी. ते तात्याच्याच मायला म्हणतोय मी. एका अखिल भारतीय पार्टीच्या उमेदवाराला इकत घेतो. बघा ना, त्याला म्हणा त्याच्यासारखे अपक्ष उमेदवार पैशाला 50 इकत घेईन. असं नाही. किती म्हणलं माल देतो? 25. मी 50,000 देतो. पण त्याला म्हणा तू उमेदवारी माग घे. माल नको. उचल. उचलतो. निघ. हो. लक्षात ठेव, उमेदवारी माग. हो. चला सांगतो की. निघ. आता कशी गाडी लाईनीवर आली. काय अहो काय बोलता काय तुम्ही? डोकं ठिकाणावर ठेवून बोला. बराबर ठिकाणावर आहे, बराबर ठिकाणावर आहे. ते विश्वासाने इतर राहते ते तुमच्या कोण लागते? माझ्या मुलाचा तो मेहुणा आणि त्याच्या बहिणीचा मी सासरा तात्या शिरधनकर. अरे तुम्हाला तर कोण ओळखते नाही. अरे तुम्ही तर या शिरदनकर वाडीच्या ओनर आहे. आता ते विश्वासाने आम्हाला स्वतः सांगितला की तुम्ही या वाडीच्या ओनरशिप विकते म्हणून. त्याने तर आमच्याकडनं 50,000 कॅश ऍडव्हान्स बी घेतला. 50,000. काय? हा बरोबर. आम्ही अग्रीमेंटच्या कागद बी आणलाय. आम्ही इथे एक मोठा बिल्डिंग बांधणार आणि ते टोपला 2,000 स्क्वेअर फीटच्या 2 फ्लॅट देणार आणि रोकड 5 लाख रुपया आणि 2 लाख रुपयाचा चेक बी देणार, अशा बी वार्ता झालाय. अरे काय बोलताय काय तुम्ही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? गरम नाही होईल तात्यासाहेब, गरम नाही होईल. अरे लास्ट वीकला आम्ही त्याला 50,000 रुपये ऍडव्हान्स बी दिला. 50,000? आता अनेक सून काय लागेल ते वार्ता करून सेटल बी करायला तयार आहे. 50,000 रुपये ऍडव्हान्स तुम्ही त्याला दिला? अरे ते ऍडव्हान्स अग्रीमेंट साइन करेल तर बॅलन्स बी देईल. आता तुम्ही इथून चालायला का? गेट आउट. ठीक आहे, तो 50,000 रुपये वापिस लाव. अरे पहिला वाडीच्या ओनरशिप विकायच्या वार्ता करते आणि आता नाही म्हणते. ठीक आहे, आम्ही जाते आणि ती विश्वास शाळेला पकडून आणते. माझ्या ऍडव्हान्स टाक, मी जाते. मला फसवते. 1 मिनिट सुंदरमल शेठ, काय प्रॉब्लेम आहे? कोण? विश्वास? विश्वास हे बुड्ढा नाही बुड्ढा, हे मला गेट आउट म्हणते. चला हातकडी पडेल, हातकडी. चला आमच्या 50,000 रुपये घेऊन मनेच गेट आउट. ए शट अप. तात्यासाहेबांच्या वर आवाज चढून बोलायला लाज नाही वाटत का? उद्या निवडून आले, आमदार झाले तर त्यांचे जोडे पुसायला याल. ए आम्हाला ते इलेक्शनची लेन देन नाही. अग्रीमेंट नाही तर 50,000 रुपये वापिस. आम्ही जाते. ए सुंदर शेठ, हे घे 50,000 रुपये, मोजून घे, कळलं? आपल्याला काय, आपण अर्चना कन्स्ट्रक्शन बरोबर डील करू. तो आपल्याला 2 फ्लॅट, 10 लाख रुपये रोख आणि 3 लाखाचा चेक द्यायला तयार आहे. विश्वासराव एवढा गुस्सा कशाला करते? चूक झाला आमच्या, चूक झाला. हे पैसा तर ठेवून दे. नाही वधारी लागेल तर आम्ही देईल. ठीक आहे, बघूया प्रयत्न करून. पण त्याआधी तुम्हाला 10,000 रुपये तात्यासाहेबांना द्यावे लागतील. 10,000 डोनेशन इलेक्शनचं. पण ते एवढा कशाला? बघा जमलं तर, नाही तर अर्चना कन्स्ट्रक्शन आहेच. नाही आम्ही इलेक्शनला 10,000 रुपये द्यायला तयार आहे. मला नाही, मग? तात्याना. डोनेशन इलेक्शनच्या. ते अग्रीमेंटच्या काम मात्र झाला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका सुंदर शेठ. अहो तात्यांसाठी तुम्ही एवढं केलं, तात्या तुमच्यासाठी एवढं करणार नाहीत का? बरोबर आहे, मग? बरोबर आहे. आम्ही जाते. या, पण ते या. agreement तुम्ही झालं काळजी पाहिजे. करू नका. नाही काळजी नाही करते, पण ते 10,000 वधारे गेला ना. बोला तात्यासाहेब शिरदनकरांचा, शिरदनकरांचा, तात्या साहेबांचा. अगं बरोबर, चल. समुद्रात उभं राहण्यापेक्षा समुद्रात फिरण्यात मजा असते. चल लवकर. एवढी काय घाई झाली होती समुद्रावर पोचायची?
फुकट 60 रुपये गेले ना त्या टॅक्सी पायी. अगं पैशाचं काय घेऊन बसले नंदिता? पैसा म्हणजे समुद्रासारखा, भरती आली की पैसा येतो आणि ओटी सारखा परत जातो. आपल्याला मग पैसा खर्च करायला जाम आवडतो. यू अंडरस्टँड? असं काही तुम्ही बोलायला लागलात की वाटतं? ती वाटतं हा खलाशी नसून दुसरा कोणीतरी आहे. करेक्ट? खरं सांगू, तुम्ही एक नंबरचे थापाडे आहात. एकीकडे भाऊजींच्या नावावर कपडे काय शिवता, दुसरीकडे नोटांची बंडलं काय काढता. घरी सगळे ओरडत असतात तुमच्या नावाने, आणि इथे माझ्याशी असं कोड्यात आणि काव्यात बोलता. अगं खलाशी असल्याचा परिणाम, आपल्याला होडी हवी तशी न्यायची असेल तर कधी वलं मारावं लागतं, तर कधी शेडात हवा मारावी लागते. चलता यार. पण तुमच्या अशा वागण्याने माझी पंचायत होते. अच्छा. मावशीलाही संशयाला लागलाय. आणि त्यात तात्या आहेतच तेल ओतायला. त्यांनी काय केलं आणखीन? परवाचीच गोष्ट. तरी बरं आपण घरी वेगवेगळे जातो. घरी गेल्या गेल्या मावशी कडकडायला लागली आणि त्यात तात्या म्हणाले, सांभाळा हो सावित्रीबाई, तरणी ताठी भाची आहे, दिसायला बरी आहे, उशिरापर्यंत घरी नसते, काहीतरी लफडा होऊन बसायचं. काय म्हणाले तात्या? हेच काहीतरी लफडं होऊन बसायचं. अच्छा, या वयात त्यांना दुसऱ्यांच्या लफड्याची पंचायत काय? कुठल्या तरी शेडात वारा भरावाच लागणार. हे बघा पोंक्षे, तुमच्या दैनिक सूर्यप्रकाश मध्ये आमच्या तात्यासाहेबांची मुलाखत आली पाहिजे. हो, पण मग त्यासाठी मला त्यांचीच मुलाखत घ्यावी लागेल. हो, तुमचंही बरोबर आहे, पण काय त्यासाठी तात्यासाहेबांना वेळ नाहीये. म्हणजे ते प्रचाराच्या कामामध्ये इतके बिझी आहेत आणि प्रचार प्रमुख म्हणून त्यांची ही सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. नाही, पण मग हा, तुम्ही ती काळजी अजिबात करू नका. अहो, तुमचं हे सहकार्य मी फुकट मागत नाहीये. नाही, तसं असेल तर मग ठीक आहे. चीअर्स. चीअर्स. हे बघा पोंक्षे, लेख असा झाला पाहिजे की मतदारांच्या समोर तात्या साहेबांचं चारित्र्य उभं राहिलं पाहिजे. काय? आपण असं करूया. कसं? एका गृहस्थाश्रमी समाजसेवकाचा राजकारणातला प्रवेश आपण लोकांसमोर मांडू. काय? नको. त्यापेक्षा असं करूया, राजकारणी समाजसेवकाच्या गृहस्थाश्रमावर तुम्ही लिहा. काय? हेही ठीक आहे ना? गुडघ्याला बाशिंग बांधून म्हातारे नवरदेव निवडणुकीच्या घोड्यावर. शी शी शी, काय नालायक लोक असतात. विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातले उमेदवार श्री तात्या शिरधनकर, वय वर्षे 61. हे निवडणुकी बरोबरच आपली विधुरावस्था संपवून पुन्हा ग्रहस्थाश्रमी होत आहेत. त्यांच्याच नात्यातल्या श्रीमती सावित्रीबाई, वय वर्षे 55. आई ग मेलो. अरे पुंडलिका,